या 5 सवयी तुम्हाला आहेत तर तुम्ही भिकारी होणार. स्वामी म्हणतात जर तुम्हाला या 5 सवयी आहेत तर तुम्ही भिकारी बनणार. तुमच्यावर आर्थिक संकट येणार आहे. स्वामी सांगतात, संपत्ती, शिक्षण, वैवाहिक जीवन, कौटुंबिक समस्या आणि शत्रूसह जीवनाचा अनेक पैलूवर विचार व्यक्त करीत असतात. स्वामीचे विचार आजच्या काळातही समर्थक आहे. जो स्वामीच्या धोरणाचे पालन करतो तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होतो. स्वामीच्या म्हणण्यानुसार काही सवयीमुळे जीवनात आर्थिक अडचणी येतात. अशा परिस्थितीमध्ये माणसाने या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत. त्यामध्ये एक उत्पन्नापेक्षा जास्त खर्च. स्वामीच्या म्हणण्यानुसार कोणत्याही व्यक्तीने आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करू नये. जो व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो, नेहमी आर्थिक विवंचनेमध्ये त्रस्त असतो. स्वामीच्या म्हणण्यानुसार पैसे जमवायला हवा. कारण पैसा कठीण काळात उपयोगी पडतो. 2 नंबर कुसंगती. स्वामी म्हणतात की वाईट लोकांची संगत करू नये कारण वाईट लोकांची संगत माता लक्ष्मी कधीच करत नाही. तसेच अशा लोकांना जीवनात प्रत्येक क्षणी अडचणींचा सामना करावा लागतो. नंबर 3 फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहा. स्वामीच्या म्हणण्यानुसार पाठीमागे हसून समाजामध्ये मानसन्मान मिळत नाही. कारण स्वामी सांगतात की असा स्वभाव असलेल्या व्यक्तीला पैसा मिळण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. अशा लोकांवर माता लक्ष्मीचा कोप होतो. नंबर 4 लबाड माणसापासून दूर राहा. स्वामीच्या मते जो व्यक्ती नेहमी आपल्या स्वार्थासाठी खोटे बोलतो त्याच्यावर माता लक्ष्मी कधीच कृपा करत नाही. अशा लोकांना आयुष्यात इतरांसमोर अपमानित व्हावे लागते. नंबर 5 मोठा अपमान करणे. स्वामी म्हणतात की मोठ्यांचा आदर करत नाहीत. त्यांच्या घरात गरिबी राहू लागते. यासोबतच माता लक्ष्मी अशा लोकांपासून दूर राहते.